शरणू शरणार्थी. कोण कोण आहे फेसबुकवरती लाईव्ह? लिंगायत पेज, महाराष्ट्र बसव परिषद आणि आपल्या ग्रुपच्या माध्यमातून प्रबोधनाचा श्रावण मासानिमित्तचा अखंड 1 महिन्याचा हा कार्यक्रम आपण सगळेजण साजरा करत आहोत. मी पहिल्यांदा पेजच्या कार्यकर्त्यांचं, महाराष्ट्र बसव परिषद आणि लिंगायत या पेजचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि माझा आवाज ऐकू येतोय का? येत असेल तर कृपया त्या संदर्भामध्ये मला थोडंसं कल्पना द्यावी, कारण आजचा विषय हा संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचा विषय आहे. परमपूज्य भालकी श्री डॉक्टर बसलिंग पट्टदेवरू यांचे प्रवचन मालिका सुरू आहे. मला वाटते साधारणपणे 6 वाजता मठातनं त्याचं थेट प्रक्षेपण सगळ्या या आपल्या लोकप्रिय अशा पेजवरनं होतं आहे. तत्पूर्वी काही वेळ महात्मा बसवण्णा आणि या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं मन्मथ माऊलींच्या वाङ्मयावरती आपण चिंतन करावं, अशा प्रकारची सूचना कार्यकर्त्यांकडनं आली. आणि मग आजचा दिवस हा शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्या साहित्याच्या अनुषंगाने, चरित्राच्या अनुषंगाने आपल्या पुढे मांडता यावा यासाठी मी आहे. आवाज येत असेल तर येतोय असं कृपया मला तसा संकेत दिला तर बरं होईल, कारण आवाज येतोय का? बालाजी पाटील, शरणू शरणार्थी, आवाज येतोय माझा? सांगवे सर, आपल्यालाही शरणू शरणार्थी, आवाज येत असेल तर येतोय म्हणून टाईप करा, म्हणजे मला विषयाला सुरुवात करता येईल. अभिषेक देशमानेंनी मला तशी कल्पना दिली की मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्रावरती आपल्याला बोलायचं आहे. वास्तविक पाहता शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ स्वामी हे 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या संत परंपरेतलं एक सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असं नाव आहे असं म्हणता येईल. शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ स्वामी हे मूलतः विद्रोही विचारांचे होते, बंडखोर विचारांचे होते. आणि सामान्य माणसाला डोळ्यापुढे ठेवून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी साहित्याची रचना केली. त्या काळातले वैदिक व्यवस्थेचे मोठे आव्हान त्यांच्या पुढे उभं होतं. आणि त्या सगळ्या आव्हानाला तोंड देत मन्मथ स्वामींनी लोकजागृतीचं आणि शिवसंस्कृतीचं एक सगळ्यात मोठं काम 16व्या शतकामध्ये महाराष्ट्र देशी घडवून आणला. आणि म्हणून मन्मथ स्वामींकडे बघत असताना ते केवळ कपिलधारच्या दऱ्या पर्वतामध्ये कुठेतरी लंगोट घालून अनुष्ठान करत बसणारे एक संत आहेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही. मन्मथ स्वामी हे लोकाभिमुख संत होते, लोकांच्या मध्ये वावरणारे, लोकांच्या प्रश्नावरती काम करणारे असे लोकांचे संत होते, बहुजन समाजाचे संत होते. आणि 53 वर्षाचं जीवन मन्मथ स्वामी जगले. या 53 वर्षाच्या कालखंडामध्ये मन्मथ स्वामींनी समाजामध्ये एक वेगवेगळ्या उपक्रमांची मालिका आपल्या पुढे उभी केलेली आपल्याला दिसून येते. वास्तविक पाहता मन्मथ स्वामींचं 120 आज रोजी 130 अभंग आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण 130 अभंग हे केवळ त्यांचे आहेत, 130च त्यांनी अभंग लिहिले असं म्हणता येणार नाही. 53 वर्षाच्या कालखंडात मन्मथ स्वामींनी प्रचंड मोठी अभंगाची मालिका उभी केली होती. पण वैदिक व्यवस्थेने, सनातनी मनोवाद्यांनी त्यांचे साहित्य जाळण्याचं काम केलं. त्या संदर्भामध्ये मन्मथ स्वामींनी स्वतः आपल्या अभंगातनं
अभंगातनं त्यांनी भूमिका मांडली आणि सांगितलं लोकांना की दग्ध आम्ही व्हावे हा निंदकाचा हेतू, परी झाले व्यर्थ श्रमतयांचे, ज्ञानाग्नी आम्ही जळवलो स्थूळ, काय करील काळा अग्निरूप म्हणलंय. आणि शेवटच्या चरणामध्ये मन्मथ स्वामी म्हणतात की अग्नीपासून अभंग रक्षिले त्रिपुरारी म्हटलंय की स्वतः म्हणजे काळाचाही काळ असणारा तो त्रिपुरारी आणि माझे अभंगांचं रक्षण केलं, अशा प्रकारची भूमिका मन्मथ स्वामींनी मांडलेली आहे. म्हणजे एकंदरीतच मन्मथ स्वामींवरती हल्ले होत असतील आणि मन्मथ स्वामींच्या साहित्यावरती हल्ले होत असतील तर मग मन्मथ स्वामी हे सामान्य संत नाही आहेत, ते विद्रोही आहेत, ते पुरोगामी विचारांचे आहेत आणि ते विशिष्ट जाती धर्माच्याही पलीकडे जाऊन माणसाला डोळ्यापुढे ठेवून काम करणारे संत आहेत. त्यामुळे मन्मथ स्वामींवरती ज्यांचे प्रचंड कोणाचे संस्कार झाले आपण ते थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया की मन्मथ स्वामींवरती कोणाकोणाची म्हणजे प्रभाव दिसून येतो आपल्याला. एक तर त्यांचे वडील जे कन्नड भाषिक होते, घरामध्ये कन्नड साहित्य होतं, कन्नड भाषा घरात बोलता येत होतं. मन्मथ स्वामींच्या घरामध्ये अगदी म्हणजे वचनांचं सगळं लहानपणापासूनच सगळी रेलचेल होती. म्हणजे लिंगायत संस्कार, बसवण्णांचे संस्कार, शरण साहित्य असेल, शिवसंस्कृतीचं साहित्य असेल, या सगळ्यांचा म्हणजे वावर मन्मथ माऊलींच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि वडील कन्नड साहित्याचे आणि कन्नड भाषेचे चांगले जाणकार होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन्मथ स्वामींचं जे गुरुमठ आहे, ज्याला आपण माणूरचा मठ असं म्हणतो, माणूरच्या मठाचे जे प्रमुख होते त्या काळातले बसवराज स्वामी म्हणून होते. आणि बसवराज स्वामी हे स्वामीजी होते आणि त्यांच्यापेक्षाही मोठे गुरु. ह्या सगळ्या लोकांची जर नावं पाहिली आणि यादी जर पाहिली तर निश्चितपणे हे सगळं मन्मथ स्वामींचं व्यक्तिमत्व हे या सगळ्या महापुरुषांनी, ह्या सगळ्या लोकांनी भरलेलं दिसेल. म्हणजे बसवराज स्वामी असतील किंवा शिखर शिंगणापूरचे शांतलिंग स्वामी असतील, त्याच्यानंतर विरूपाक्ष स्वामीजी आहेत ज्यांचा मोठा प्रभाव मन्मथ स्वामीवरती. म्हणजे माणूरच्या मठामध्ये कन्नड साहित्य, कन्नड वचनं आणि कन्नड ग्रंथांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर होता. त्याचाही परिणाम मन्मथ स्वामीवरती झाला. वडिलांचा प्रभाव होता, वडिलांचा परिणाम मन्मथ स्वामींवरती झाला, कन्नड साहित्याचा प्रभाव. या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता मन्मथ स्वामींच्या जीवनामध्ये आणखीन एक व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांचं नाव होतं बाबा दिनोद्धार. बाबा दिनोद्धारांबद्दल थोडंसं बऱ्याचशा गोष्टी आणखीन उलगडायची शिल्लक उरलेल्या आहेत. वास्तविक पाहता बाबा दिनोद्धार एक असं कॅरेक्टर आहे मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्रातलं की त्याच्यावरती आपण अजून म्हणावं त्या पद्धतीचा प्रकाश टाकता आला नाही आपल्या साहित्यिकांना, आपल्या संशोधकांना. पण दिनालागी उद्धरले नाम दिनोद्धार झाले असं बाबा दिनोद्धारांच्या बाबतीमध्ये संत साहित्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. लिंगेश्वर महाराजांचे अभंग असतील, बसवलिंग स्वामींचे अभंग असतील, म्हणजे मन्मथ चरित्रावरती मोठा प्रकाश टाकण्याचं काम ज्या बसवलिंग स्वामींनी केलं त्या बसवलिंग स्वामींच्या अभंगामधनं देखील दिनोद्धार बाबांवरती आणि त्यांच्या जीवनचरित्रावरती काही अभंग आपल्याला पाहायला मिळतात. तर मग ते बाबा दिनोद्धार हे खुल्या विचारांचे होते, पुरोगामी विचारांचे होते. याचं कारण असं होतं की मग ते नाथ संप्रदायाचे अभ्यासक होते. काही लोक त्यांना सुफी संतही म्हणायचे, फकीर म्हणायचे. मग शेवटी काही जरी असलं तरी शेवटी बाबा दिनोद्धार हे एक असं व्यक्तिमत्व आहे मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्रातलं की ते रहस्य उलगडणं अतिशय गरजेचं आहे. कारण मन्मथ स्वामींवरती ज्या ज्या लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रभाव पडलेला दिसून येतो त्यापैकी एक बाबा दिनोद्धार आहे. आणि ते बाबा दिनोद्धार हे दिनालागी उद्धरले या नावाखाली ते समोर येतात. त्यांचं वर्णन करत असताना की नाम दिनोद्धार झाले आणि छोट्या छोट्या दुबळ्या पीडितांना, वंचितांना, शोषितांना अशा सगळ्या लोकांना एकत्र करून बाबा दिनोद्धार प्रबोधन करायचे आणि त्यांच्या कल्याणाचा मार्ग, भक्तीचा मार्ग, मुक्तीचा मार्ग त्यांना दाखवायचे. त्यामुळे अशा बाबा दिनोद्धारांचा देखील मोठा प्रभाव मन्मथ स्वामींच्या व्यक्तिमत्वावरती आपल्याला म्हणजे ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टीचा जर उहापोह केला तर लक्षात येईल. आणि म्हणून मन्मथ स्वामींचं जीवनचरित्र हे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी भरलेलं आहे, वेगवेगळ्या आदर्शांनी आणि जीवनमूल्यांनी ते भारावलेलं असं व्यक्तिमत्व असल्या कारणामुळे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये बसवतत्वाचं, शरणतत्वाचं जे आपल्याला दर्शन होतं, विद्रोही विचारांचं जे आपल्याला दर्शन होतं,
एकीकडे बुराणशहाची राजवट चालू आहे, आदिलशाही राजवट चालू आहे, कुतुबशाही राजवट चालू आहे. एकीकडे म्हणजे 5-5 मुघली पदपादशाह्यांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये धार्मिक व्यवस्था ही पुरोहितवाद्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या जानव्याला ग्रंथांच्या कपाटाच्या चाव्या ह्या त्यांच्या जानव्याला बांधलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे धर्मव्यवस्था वैदिकांची गुलाम आहे, राज्यव्यवस्था ही मुघलांचे आणि आक्रमकांची गुलाम असताना मन्मथ स्वामी नावाचा एक स्वाभिमानाचा सूर्य, एक स्वातंत्र्याचा सूर्य, सामान्य माणसाला न्याय देऊ पाहणारा एक संत, एक विद्रोही, एक लढवय्या, मी आलोय आता आणि कुणी घाबरू नका, म्हणजे अशा प्रकारची गॅरंटी देतो आहे. म्हणजे या एका वाक्यामध्येच खूप काही आलं की मन्मथ आलासे भूलोका, आता कुणी भिवू नका. हे जे वाक्य आहे हे वाक्य खूप काही सांगणार आहे. ते कोणाला घाबरतात? मुळात आता कुणी भिवू नका म्हणजे कोणाला म्हणत होते? एक इथला जो शोषित पीडित वंचित समाज आहे त्या वंचित समाजाला, त्या उपेक्षित समाजाला, त्या बहुजन समाजाला ती हिंमत देत आहेत मन्मथ स्वामी की आता मी आलो आहे, मी तुम्हाला लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही सद्गतींचा मार्ग मी दाखवणार आहे. लौकिक मार्ग जो दैनंदिन सदाचारातून जाणारा आहे. लौकिक मार्ग हा आपल्या संसाराच्या यशामध्ये आहे, आपल्या कुटुंबातल्या आनंदामध्ये आहे, गृहस्थाश्रमाच्या आनंदामध्ये आहे, म्हणून तो लौकिक मार्ग. आणि पारलौकिक पण त्याच्यातच आहे. अशा प्रकारचं एक सुंदर नियोजन सामान्य माणसाला मन्मथ स्वामी सांगत आहेत. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे की मन्मथ स्वामींच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका मांडत असताना मन्मथ स्वामींवरती प्रभाव ह्या सगळ्या महापुरुषांचा झालेला आहे, एक मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की वचन साहित्याचा प्रचंड मोठा प्रभाव मन्मथ स्वामींच्या समग्र जीवनचरित्रावरती आहे. त्यांच्या संपूर्ण भावविश्वावरती मन्मथ स्वामींच्या हे संपूर्ण प्रभाव आपल्याला जाणवतो, लक्षात घ्या. कारण जे काही मन्मथ स्वामींच्या काळामध्ये जे काही साहित्य होतं ते वचन साहित्य होतं, मौखिक गीतं होती आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत आलेला बसवण्णा, वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत आलेलं लोकांच्या कल्पनेतलं आणि लोकांच्या भावविश्वातलं, वचनातलं, साहित्यातलं, लोकवाङ्मयातला महात्मा बसवण्णा, या सगळ्याचा परिणाम मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्रावरती होत गेला. आणि मग ते व्यक्तिमत्व उदयाला आलं. आणि म्हणून मन्मथ स्वामी जे म्हणतात की मी आलोय आता, तुम्ही घाबरायची गरज नाही, मी आलोय आता, आता कुणी भिवू नका, म्हणजे अशीच ग्वाही बसवण्णांनी देखील दिलेली आहे वचनामध्ये. पळणारा योद्धा नाही, मागणारा मी भक्त नाही, मी पळून जाण्यासाठी आलो नाही, मी कल्याण या तुमच्या शरण राज्याचा मी रक्षक आहे, असं बसवण्णा देखील एका वचनामध्ये म्हणतात की मी आलोय आता, आम्ही आलोय, मी या शरण राज्याचा, मी या शरणांच्या राज्याचा रक्षक आहे, मी शिवलोकाचं रक्षक आहे, तुम्ही घाबरायची आवश्यकता नाही, असं बसवण्णांनी देखील वचनामध्ये लोकांना हिंमत दिलेली आहे. आणि तशाच प्रकारची हिंमत मन्मथ स्वामी 16व्या शतकामध्ये इथल्या सामान्य वंचिताला देतात, शोषिताला देतात, की गोरगरीब कष्टकरी लोकांना देतात की मी आलोय आता, तुम्ही घाबरण्याचं कारण नाही आणि तुम्हाला मी योग्य मार्ग, आनंदाचा मार्ग, सन्मानाचा मार्ग, मुक्तीचा मार्ग, भक्तीचा मार्ग मी दाखवणार आहे. अशा प्रकारची ग्वाही मन्मथ स्वामी आपल्याला देतात. म्हणजे एकंदरीतच या सगळ्या मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्रावरती आपल्याला शरणसंस्कार दिसून येतात, शिवसंस्कार दिसून येतात, कल्याण क्रांतीचे संस्कार आपल्याला दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, माणूरच्या मठामध्ये जंगमांचा मोठ्या प्रमाणामध्ये संचार होता. अगदी म्हणजे दक्षिणेतल्या वेगवेगळ्या भागातले जंगम लोक मुक्त संचार करत करत मन्मथ स्वामींच्या त्या मठामध्ये यायचे, माणूरच्या मठामध्ये यायचे, कळंबच्या मठामध्ये यायचे. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या त्या सगळ्या समग्र जीवनचरित्रावरती आणि त्यांच्या सगळ्या साहित्यावरती झालेला आपल्याला दिसून येतो. वास्तविक पाहता मन्मथ स्वामींच्या या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येक वचन टॅली होईल अशा प्रकारचे त्यांचे अभंग आहेत. परमरस्य आणि अभंग असे दोन प्रकारचे एक वेगळे म्हणजे प्रामुख्याने आपल्याला भाग करता येईल. तसं म्हणजे भारुडे लिहिलेली आहेत, शाहिरी लिहिलेली आहे, मन्मथ स्वामींची साहित्याचे वेगवेगळे दालन आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे बालपणी विटी दांडूचा धुंदारा जिंकले शाहीर नेणो किती,
अशा प्रकारचं त्यांचं लौकिक बसवलिंग स्वामींनी मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्रावरती उल्लेख करत असताना सांगतात की त्यांनी कितीतरी शाहिरी जिंकलेल्या आहेत, कलगीतुऱ्याच्या मोठमोठ्या स्पर्धा मन्मथ स्वामी जिंकलेले आहेत. म्हणजे लोककलेचा अभिजात वारसा, समृद्ध वारसा मन्मथ स्वामी जपताना, जोपासताना आणि तो जिंकताना देखील आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ते एक व्यासंगी होते आणि बहुजन समाजाच्या सगळ्या या प्रश्नांची जाणीव असणारे मन्मथ स्वामी होते. त्याच्यामुळं आपल्याला काही गोष्टी प्राकर्षाने त्याच्यात आणखीन एक गोष्ट जाणवते. मी नेहमी मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्राकडे बघत असताना की ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मन्मथ स्वामींच्या या सगळ्या व्यक्तिरेखाचा जिथे जिथे संपर्क आला, विटा असेल, शिखर शिंगणापूर असेल, शिखर शिंगणापूरला अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना देखील मन्मथ स्वामींनी आशीर्वाद दिला, ध्वज दिला आणि शुभेच्छा दिल्यात. स्वराज्याच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक शुद्ध संकल्प मन्मथ स्वामींनी त्यांना बोलून दाखवलेलंही आपल्या लक्षात येईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत गेलेल्या आहेत, ह्या सगळ्या घटनांच्या पाठीमागे एक वेगळी श्रंखला आहे आणि ती श्रंखला ही महात्मा बसवण्णांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या विचाराची जुळलेली आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून साहित्याची विभागवार रचना करत असताना वेगवेगळ्या साहित्य मन्मथ स्वामींनी जरी रचलं असलं तरी प्रामुख्याने आज रोजी साहित्यिकांसाठी एक परमरस्य एक त्यांच्या पुढे आहे आणि दुसरं आहे त्यांच्या समोर मन्मथ स्वामींचं अभंग वाङ्मय. अभंगातले जे मन्मथ स्वामी आहेत ते विद्रोही आहेत, अभंगातले मन्मथ स्वामी पुरोगामी विचाराचे आहेत, अभंगातले मन्मथ स्वामी हे व्यवस्थेला परिवर्तित करू पाहणारे अशी संत आहेत. आणि परमरस्याच्या बाबतीमध्ये मात्र अगदी माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, म्हणजे याच्यावरती माझा गंभीर आरोप आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक परमरस्याचा अभ्यासक म्हणून, मन्मथ स्वामींचा साधक म्हणून, त्यांचा भक्त म्हणून, मन्मथ स्वामींचा अनुयायी या नात्यानं माझा असा आरोप आहे की मन्मथ स्वामींच्या परमरस्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढवळाढवळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परमरस्यामध्ये हस्तक्षेप निश्चित झालेला आहे आणि कारण कॉन्ट्रिव्हर्सीनी परमरस्य भरण्यात आलेलं आहे. म्हणजे एखाद्या ज्या परमरस्यामध्ये मन्मथ स्वामींनी वंशवादाचा विरोध करतात, जात व्यवस्थेचा विरोध करतात, त्याच परमरस्यामध्ये मन्मथ स्वामी जाती व्यवस्थेचे समर्थन कसं करू शकतात. म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत. खरं तर तो मुद्दा मी इथं आता या सत्रामध्ये किंवा या चिंतनाचा तो विषय नाही, तो विषय वेगळा आहे, गंभीर आहे आणि विस्तृत विषय आहे. तो सर्वांगाने त्याची भूमिका मांडता आली पाहिजे आपल्याला, त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत. पण एकंदरीत मन्मथ स्वामींच्या समग्र साहित्याच्या बाबतीमध्ये चिंतन करत असताना अभंगातले मन्मथ स्वामी हे प्रॉपर आहेत. अभंगातले मन्मथ स्वामी हे परिवर्तनवादी आहेत. मन्मथचं अंतरंग आपल्याला जर कुठं बघायला मिळणार असेल तर ते त्यांच्या त्या अभंगातनं बघायला मिळतं. आणि म्हणून ते मन्मथ स्वामी ही निश्चित महात्मा बसवण्णांच्या विचाराला समर्पित असलेले, प्रेरित असलेले मन्मथ स्वामी होते. आणि म्हणून त्यांनी ते धाडस केलं आणि धनगरांच्या वाडी वस्तीवरती मन्मथ स्वामी जायचे, मुक्काम करायचे. म्हणजे धनगरांच्या घरामध्ये, मांगवाड्यामध्ये, महारवाड्यामध्ये मन्मथ स्वामी मुक्काम करायचे. म्हणजे सवळं न पाळता, शिव नको असं न म्हणता गोरगरिबाच्या झोपडीपर्यंत मन्मथ स्वामी जायचे. धनगर वाड्यावरती, धनगर वस्तीवरती जायचे, मांगवाड्यात जायचे, महारवाड्यात मन्मथ स्वामी जायचे आणि तिथल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या सुखदुःखांना जाणून घ्यायचे आणि त्यांना बोलायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे. म्हणजे एकंदरीतच असे मन्मथ स्वामी या सगळ्या 16व्या शतकातल्या संत साहित्याचे ते प्रेरणास्त्रोत आहेत. आणि गावोगावी मन्मथ स्वामींनी दिंड्या पताका काढल्या. कळंब ते शिंगणापूरची यात्रा ही जी मन्मथ स्वामींनी काढली ती अद्भुत आणि क्रांतिकारी होती, हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. कारण मन्मथ स्वामींनी ती यात्रा ही प्रबोधनाची यात्रा होती, लोकजागृतीची यात्रा होती. म्हणजे माळशिरस असेल, वेळापूर असेल, वाटेतली जी काही टप्पे लागलेली गावं होते, अगदी म्हणजे तुमचं बार्शी असेल, पंढरपूर आहे, म्हणजे माढा आहे, ह्या सगळ्या गावांमध्ये मन्मथ स्वामींची मोठमोठी क्रांतिकारी कीर्तनं झालेली आहेत. आणि मग त्या कीर्तनाचा परिणाम एवढा मोठा झाला की बहुजन समाजामध्ये मन्मथ स्वामी आणि महात्मा बसवण्णा बहुजन समाजामध्ये शिवसंस्कृतीची एक व्यापक विचारधारा रुजवण्यात मोठं काम झालं.
आणि म्हणून पंढरपूर क्षेत्रामध्ये, त्या परिसरामध्ये बेरड लोक, पारधी लोक, रामोशी लोक, धनगर लोक, अजूनही मंगळवेढा भागामध्ये आपण गेलं तर आपल्या लक्षात येईल की मंगळवेढा परिसरामध्ये, पंढरपूर परिसरामध्ये मन्मथ स्वामींनी दीक्षा दिलेले धनगर लोक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, की जे इष्टलिंगधारी, ज्यांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग आहे. म्हणजे हे कसं झालं, मन्मथ स्वामींच्या धर्मप्रचाराचा आणि महात्मा बसवण्णांच्या विचाराच्या प्रचाराचा तो परिणाम आहे की 16व्या शतकामध्ये मन्मथ स्वामींनी धनगर वस्तीमध्ये जाऊन इष्टलिंग दीक्षा दिली. 16व्या शतकात मन्मथ स्वामींनी महारवाड्यात, मागवड्यात सगळ्यांना प्रबोधित केलं, सगळ्यांशी संवाद साधला. अगदी म्हणजे त्यांची जी कीर्तन परंपरा त्यांनी समृद्ध केली मन्मथ स्वामींनी. त्यांच्या कीर्तनच्या परंपरेमध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक दिसतात. म्हणजे गोंधळ्याचा रखमा दिसतो, मांगाचा पुंडलिक दिसतो. म्हणजे मन्मथ स्वामींच्या त्या सगळ्या समूहामध्ये 18 जातीची लोक जी आपल्याला दिसतात आणि ती कीर्तन करणारी लोक आहेत. म्हणजे स्त्री पुरुष सकळांसी येथे असे अधिकार म्हटलंय. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर, येथे साधन विस्तार नलगे कोण्या सायासी, किंवा आम्हा नसेची विटाळ, आम्ही शिवभक्त केवळ मुद्रांकित तेथेची, आम्ही नेनो कर्माकर्म विधी निषेधाचे वर. म्हणजे ही अभंगाची जी सुंदर मालिका आपल्याला पाहायला मिळते मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्रातली, ही समग्र व्यापक अर्थानं डोळ्यापुढे ठेवून मन्मथ स्वामींनी ते रचलेला आहे. आणि ते त्यांना जो समाज घडवायचा होता त्या समाजासाठी ते लिहिलेलं आहे. आणि म्हणून ते मन्मथ स्वामी आपण समजून घेण्याचं अतिशय आवश्यकता आहे असं मला वाटतं. साहित्यिकांनी, संशोधकांनी, कार्यकर्त्यांनी केवळ मन्मथ स्वामी म्हणजे सर्पव्याघ्रांच्या जाळीमध्ये बसलेला योगी आहे आणि त्याला कोणाशी घेणं देणं नाही आणि सर्वसंग परित्याग करून बसलाय असा मन्मथ स्वामी नाही, तर तो सर्व समजून घेऊन सर्व परिस्थितींना सामोरं जाऊन सगळ्यांच्या समस्येचं निराकरण करणारा तो मन्मथ स्वामी आहे. आणि मग अशा शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या व्यक्तिरेखाचं, त्यांच्या जीवनचरित्रासंदर्भामध्ये या सगळ्या विषयाकडे आपल्याला येणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि वास्तविक पाहता मन्मथ स्वामी हा विषय मी आजच्या या संवादाचा घेण्याचं आणखीन एक कारण असं होतं की आपण मन्मथचरित्र लिहिलेलं आहे, कादंबरी त्याचं DTPचं काम झालेलं आहे, बऱ्यापैकी आता काम चालू आहे. लॉकडाऊनच्या वगैरे सगळ्या छोट्या मोठ्या अडचणी समोर आहेत. असं असताना देखील आपण ताकदीनं ते पुस्तक ह्या महिन्याभरामध्ये कसं बाहेर येईल यासाठी आपण प्रयत्न करतो युद्ध पातळीवरती. अर्थात कार्यकर्ते सगळे त्या कामात आहेत. पण हे सगळं करत असताना कुठल्याही संतावरती आपण अन्याय करता कामा नये. पहिला मुद्दा, आम्ही कोणाच्या तरी डोक्यावरती कोणीतरी काहीतरी लादणं हे आपल्याला टाळता आलं पाहिजे. मन्मथ स्वामी एक स्वतंत्र प्रतिभा आहे. मन्मथ स्वामींचं एक व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, लक्षात घ्या. त्याच्या दुर्दैवाने मन्मथ स्वामींचा चेहरा हा वैदिक चेहरा कसा होईल, तो पुरोहितवाद्यांचा चेहरा कसा होईल, तो जन्माचा चेहरा कसा होईल, अशा प्रकारचा प्रयत्न देखील जाणीवपूर्वक काही जातीवादी लोकांकडनं झाला. पण मुळात मन्मथ स्वामी हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व आहे. त्यांचं साहित्य तेजस्वी आहे. त्यामुळं कुठल्याही चौकटीमध्ये मन्मथ स्वामी बंदिस्त होऊ शकत नाहीत. त्यांची प्रतिभा ही अद्भुत आहे. त्यांचं साहित्य अद्भुत आणि अलौकिक आहे आणि ते सामान्य माणसासाठी आहे, कुठल्या जाती धर्मासाठी नाही. त्यामुळं मन्मथ स्वामींनी नैतिकतेचं बळ सामान्य माणसाला दिलं, हिंमत दिली आणि गोरगरीब कष्टकरी माणसाच्या झोपडीपर्यंत गेले, त्याला विचार देण्याचं काम केलं. आणि म्हणूनच 53 वर्षाच्या कालखंडात अगदी गुलाम परिस्थितीमध्ये मी कधी कधी विचार करतो की एवढी भयानक गुलामी होती की एकनाथावरती थुंकण्याचा प्रकार जो झाला म्हणतात, 100 वेळेस थुंकलं तर 100 वेळेस त्यांनी थुंकून घेतलं आणि माफी केली. अरे माफी काय केली, ही तर दुर्बलतेचं लक्षण आहे. हे तुम्ही माफी केलाय म्हणजे क्षमा वीरस्य भूषणम, बरोबर आहे, पण क्षमा वीराचं भूषण, इथं वीर पण कुठं आलं तुमचं. मन्मथ स्वामींनी उलट अशा 100 वेळेस, जिथं ज्या कालखंडामध्ये 100 वेळेस एकनाथावरती यवन थुंकल्याच्या घटना घडतात आणि 100 वेळेस ते माफी मागितल्याच्या घटना घडतात, तशा परिस्थितीमध्ये त्याच काळामध्ये मन्मथ स्वामींनी अगदी हिमतीनं कंबर बांधून लोकांना सांगितलं की मी आलोय, घाबरू नका.
मनमत आला से भूलो का, आता कुणी भिवू नका. म्हणजे ही जी ताकद आहे, ही जी हिंमत आहे ना, ही मनमत स्वामींच्याच व्यक्तिमत्वामध्ये लक्षात घ्या. आणि म्हणून ते मनमत स्वामी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जे 16व्या शतकामधल्या सामान्य माणसाला आधार देणारे मनमत स्वामी होते, ते शिवसंस्कृतीचे होते. गोरगरीब, शोषित, पारधी, बेरड, रामोशी, अगदी त्यांच्यावरती हल्ला करायला आलेला जो बेरडाचा माणूस होता पंढरपूर परिसरातला, त्याला मारायला जेव्हा आला, महादेव पारधी असं त्याचं नाव होतं, आणि ते जेव्हा मनमत स्वामींना मारायला आले त्यावेळेस मनमत स्वामींनी त्याला क्षमा केली, त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला, डोक्याला विचार देण्याचं काम केलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे की मनमत स्वामींच्या जिवंतपणी त्यांच्यावरती जे लोक हल्ले करण्यासाठी आले त्यांचं देखील मांगल्याची भावना मनमत स्वामींची होती. आणि त्याला सांगितलं गेलं, शेवटी मनमत स्वामी त्याला सांगतात, हे बघ, तू वाईट आहेस म्हणून मला मारायला आलास असं नाही, तुझी दिशाभूल झाली, कोणीतरी तुझा वापर करतोय. मग शेवटी तो पाया पडतो मनमत स्वामींच्या आणि म्हणतो की मला सांगितलं गेलं होतं पुरोहितांकडनं तुम्हाला मारण्यासाठी, तुम्ही जिथं थांबलात तो तंबू जाळण्यासाठी मला सांगण्यात आलं होतं. तेव्हा मनमत स्वामी म्हणतात की अरे बाबा, वाईट कुणीच नसतं जगामध्ये, तू देखील वाईट नाहीयेस, सच्चित आनंद स्वरूप आहेस तू, पण तुझा वापर करण्याचा प्रयत्न होतोय. आपला वापर कुणी करू नये यासाठी विवेकबुद्धी जागृत असावी लागते. आणि मग तो विवेकाचा सल्ला, तो विवेकबुद्धीचा संदेश मनमत स्वामी त्या माणसाला देतात. आणि नंतर आपण पाहिलं की त्याच भागात तो व्यक्ती पुन्हा मनमत स्वामींचा शिष्य झालेली आहे आणि तो त्यांचा प्रचार करतो आहे, त्यांच्या विचारांचा प्रचार करतो आहे. म्हणजे हे सगळं वेगवेगळे आयाम आहेत मनमत स्वामींच्या जीवनचरित्राचे, सगळे वेगवेगळे आयाम आहेत, ते आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे अगदी शिवगडाला असताना मनमत स्वामी, त्यांचं जीवनचरित्र एक वेगळा विषय आहे. त्याच्यानंतर कपिलधारला असणारे मनमत स्वामी वेगळे, कळंबचे मनमत स्वामी वेगळे आहेत. त्याच्यानंतर पदयात्रा काढलेली मनमत स्वामी, कळंब ते शिंगणापूरची ती क्रांतिकारी पदयात्रा ती वेगळी, पंढरपुरात कीर्तन करणारे मनमत स्वामी वेगळे आहेत. म्हणजे अनेक अंगाने, अनेक अर्थाने मनमत स्वामींचं जीवन हे व्यापून गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळीकडे आपल्याला शरण तत्व दिसतं, ह्याच्यामध्ये लिंगायत दर्शन घडतं, याच्यामध्ये शिवसंस्कृतीचं दर्शन घडतं, याच्यामध्ये शरण साहित्याचं दर्शन आपल्याला घडतं मनमत चरित्रामध्ये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आज 16व्या शतकानंतर आतापर्यंत मनमत स्वामींच्या साहित्यामध्ये दुर्दैवाने त्यांचं ओरिजिनल ग्रंथ जे आहे परमरहस्य आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. अगदी म्हणजे 5-6 ग्रंथ अहमदपूरच्या महाराजांकडे होता असं म्हणतात, पण महाराज म्हणले गहाळ झाले. म्हणजे असे कसे गहाळ झाले मला कळायला मार्ग नाही की मनमत स्वामींची ओरिजिनल ग्रंथ जर तुमच्याकडनं गहाळ होत असतील तर मग हा म्हणजे भयानक विचित्र परिस्थिती आहे ही. इतिहास माफ करणार नाही कोणालाच, म्हणजे ज्यांनी गहाळ केले अजिबात त्यांना माफ करणार नाही, मग ते कोणी असू देत. त्याच्यामुळं एकंदरीत त्यांच्या साहित्यामध्ये जातीयवादी विष कसं पेरता येईल यासाठी ही सगळ्या पळवाटा आधीच निश्चित केलेल्या असतात. पण तरीही मनमत स्वामी, अभंगातले मनमत स्वामी, साहित्यातले मनमत स्वामी आपण निवडणं, आपण निरक्षीर विवेक बुद्धीने निवडणं आणि त्या पद्धतीनं ते प्रतिपादित करणं, लोकांपर्यंत घेऊन जाणं ही अतिशय काळाची आवश्यकता आहे. आणि तो प्रयत्न आपण सगळेजण करूया. शिवयोगी संत शिरोमणी मनमत स्वामींच्या अभंग रचनेला वचन साहित्याची तर निश्चित जोड आहे, हा एक स्वतंत्र पार्ट आहे. यावरती वेगवेगळे लेख देखील मी लिहित आलेलो आहे. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही एक एक वचन हे एका एका अभंगाला कसं मॅच होतं या संदर्भामध्ये देखील आपण आपली भूमिका मांडलेली आहे. म्हणजे एकंदरीतच हा सगळा विषय डोळ्यापुढे ठेवून आपण आपलं हे चिंतन मांडत आहोत. शिवयोगी संत शिरोमणी मनमत स्वामींच्या या जीवनचरित्रासोबतच मला आणखीन साहित्यिकांनाही आणि आपल्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आव्हान करायचं आहे की मनमत स्वामींचं चरित्रासोबतच आपल्याला वेगवेगळ्या संतांचं चरित्र देखील आपल्याला मराठीमध्ये व्यवस्थित पद्धतीने त्याची बांधणी करणं गरजेचं आहे. जे सप्तरत्न आहेत, म्हणजे शिवसंत 7 प्रकारचे संत होऊन गेले अशा प्रकारचं आपण आपल्या गाथ्यामधने वगैरे आपण सांगतो.
महादेव प्रभू आहेत, लक्ष्मण महाराज आहेत, बसवलिंग स्वामी आहेत, लिंगेश्वर महाराज आहेत, जीवन महाराज आहेत, चन्ना महाराज आहेत. म्हणजे हे सगळं जे चरित्र आहे, ही चरित्रावली आपल्याला बाहेर काढावी लागेल. अगदी म्हणजे शिवदास माऊलींचे जे अभंग आहेत ना, शिवदास माऊलींचे अभंग काकुलतीने, भक्तिप्रेमाने ओतप्रोत भरलेली आहेत, लक्षात घ्या. म्हणजे मी शिवदास माऊलींचे जेव्हा अभंग वाचतो त्यावेळेस मला दयामूर्ती दसरय्याची आठवण येते, दसरय्यांच्या वचनांची आठवण येते. एवढं ओतप्रोत भक्तिप्रेमानं भरलेलं असं ते शिवदास माऊलींचं जीवनचरित्र आहे. महादेव प्रभू राजयोगी होते, त्यांचंही साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्याला त्याही बाबतीमध्ये छोटी मोठी पुस्तके लिहिणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे हे जे शिवसंत होऊन गेलेत, हे मधल्या कालखंडामध्ये 16व्या शतकामध्ये, 17व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये आपल्या धर्माला, महात्मा बसवण्णांच्या विचारधारेला संजीवनी देण्याचं काम केलं, ऑक्सिजन देण्याचं काम या सगळ्या संत परंपरेने केलेलं आहे. हे आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून 16व्या शतक हे महाराष्ट्रातल्या लिंगायतांसाठी, शिवसंस्कृतीच्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं शतक आहे. कारण या शतकामध्ये मन्मथ स्वामींनी एक साहित्य निर्माण केलं आणि एक अधिष्ठान प्राप्त करून दिलं सामान्य माणसाला. चळवळीचं अधिष्ठान, साहित्याचं अधिष्ठान हे सगळ्यात शक्तिशाली अधिष्ठान असतं. म्हणजे आम्ही बोललेलं विसरून जातील लोक, पण लिहिलेलं कधीही विसरत नाही. सौ बका एक लिखा, सही होता है, बराबर होता है, इसीलिए लिखना भी बहुत जरूरी है. मन्मथ स्वामी ने साहित्य की रचना की, लिहिलं मन्मथ स्वामींनी साहित्य, शरणांनी वचन साहित्य लिहिलं, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या मन्मथ स्वामींना आपण समजून, लिंगायत चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आम्ही नेहमी सांगतोय, आमची भूमिका तीच राहिलेली आहे. अगदी 2011 पासून आम्ही ज्यावेळेस बसवकथेला सुरुवात केली त्यावेळेस मन्मथ स्वामींचे अभंग आणि बसवण्णांचं व्यक्तिमत्व आणि चरित्र आणि शरणांचं चरित्र हे जेव्हा आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बऱ्याच लोकांनी म्हटलं देखील आम्हाला की तुम्ही असं मन्मथ चरित्र इकडे का आणताय वगैरे बरं. पण ऍक्च्युअली त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बसवण्णा मन्मथ स्वामींचं भावविश्व व्यापून टाकलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली समांतर घेऊन चालणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आता लेखणी उचलण्याची आवश्यकता आहे, बोलण्याची आवश्यकता आहे. मन्मथ स्वामी ही लिंगायत आंदोलनाचा चेहरा असला पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थानं मन्मथ स्वामींना देखील आपल्याला न्याय देता येईल हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून 16वं शतक लिंगायत चळवळीच्यासाठी अतिशय महत्त्वाचं शतक, समतेचं युग आणणारं साहित्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे वैदिक व्यवस्थेला टक्कर देत देत स्वतःचं साहित्य मराठी भाषेमध्ये मन्मथ स्वामींनी रचलं आणि एक समाजाला एक नवा आधार प्राप्त करून दिला. त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण जागरूक राहूया. वास्तविक पाहता शिवयुगी संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक, मी जी कादंबरी लिहिलेली आहे त्या कादंबरीमध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण केलेला आहे. आपण निश्चितपणे त्या सगळ्या कादंबरीचं स्वागत कराल, आपल्या प्रतिक्रिया त्याच्या अनुषंगाने कळवाल, लोकांपर्यंत तो मुद्दा, हा विचार आपण घेऊन जाल अशा प्रकारचा पूर्ण मला विश्वास आहे. आपण शांतपणे माझे विचार ऐकलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपले लिंगायत पेज आणि महाराष्ट्र बसव परिषद या माध्यमातून लोकांमध्ये सातत्यानं हा विचार मांडणारे, ठेवणारे माझे मित्र असतील, अभिषेक असतील किंवा आदरणीय राजूभाऊ जुबरे असतील किंवा वैद्य आहेत, आमचे सगळे सहकारी मित्र, चळवळीतले सगळे कार्यकर्ते, या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी मिळून लिंगायत चळवळी राबवूया, महात्मा बसवण्णांचा विचार लोकाभिमुख करूया, शिवयुगी संत शिरोमणी मन्मथ माऊली आणि ही सगळी संत परंपरा समजून घेऊया आणि त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भालकी श्री परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरूजी यांना अनंत प्रणिपात करतो. कोरणेश्वर महास्वामीजी, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, आपण सर्वजण, तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना अंतःकरणपूर्वक अनंत अनंत शरणार्थी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.